चला, संगमेश्वर महादेव मंदिराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. हे मंदिर आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात आणि याची खासियत म्हणजे हे अग्नावती, कागनदी आणि नार्ली नाला या 3 नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेलं आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराचा इतिहास आणि त्याची वास्तुकला. हे मंदिर आहे 13व्या शतकातलं, यादवकालीन, आणि हे हेमाडपंथी शैलीत बांधलं गेलंय. म्हणजे यात चुना वगैरे काही वापरलेला नाही, फक्त दगड एकमेकांत अडकून हे उभं केलंय. याच वैशिष्ट्यामुळे याला 1914 सालीच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं गेलं. आता दुसरी गोष्ट, याचं धार्मिक महत्त्व. मंदिराच्या गर्भगृहात एका अखंड दगडात कोरलेली महादेवाची पिंड आहे आणि ही परंपरा आजही कायम आहे. महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर संगमेश्वर मंदिर म्हणजे ऐतिहासिक वास्तुकला आणि जिवंत श्रद्धा यांचा एक सुरेख संगम आहे. अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती जाणून घ्यायची असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा nagardeola.in.